अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते। या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यालय अधीक्षक समाज कल्याण मुंबई शहर यांनी केले आहे। अल्पसंख्याक विभागामार्फत सन 24-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे। याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडी विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती लाभार्थी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडी साठी 40 वर्ष कमाल वयोमर्यादा असेल। विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे। उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे। विवाहित महिला उमेदवार विधवा घटस्फोटिता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवारांनी वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे। परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील। शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागावर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे। एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल। मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक आहे। किमान 55% गुण असणे आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे।